जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. षष्ठस्कंद अवतरणिका. षष्ठस्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारद बोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागुनी बृहस्पतीस, देव गुरु करीती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीची या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती, संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19वी वर्णन पुसमन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम आज स्वामी विवेकानंद आणि आमच्या जिजामाता या दोघांच्या चरणी साष्टांग वंदन करूया. जिजामाता आपल्या सगळ्यांना माहिती आहेत.
स्वराज्याच्या स्थापनेसाठी पूर्ण प्रेरणा जी आहे ती त्यांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासून रामायण आणि महाभारतासारख्या आपल्या बृहद अशा ग्रंथातल्या अनेक कथा महाराजांनी ऐकल्या आणि त्यामधून असा जाणता राजा तयार झाला. आणि त्यानंतर 1863 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आणि त्यांचं पूर्ण जे आयुष्य त्यांनी वेचलं ते हिंदू धर्माला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी. जगामध्ये इतर धर्मांची चढाओढ होती, इतर धर्मपंथ आपापला प्रचार करत होते आणि माझा धर्म किती चांगला आहे हे सांगण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. आणि जसं एखाद्या चित्रामध्ये काढतात, अनेक धर्माचे प्रमुख ग्रंथ एकावर एक ठेवलेले आहेत आणि त्याच्या मुळाशी आपला हिंदू धर्माचा, सनातन हिंदू धर्माचा ग्रंथ ठेवलेला आहे. आणि ते म्हणतात की लोक म्हणतात, त्यांना विचारतात की अरे तुमचा धर्म हा एकदम तळाशी आहे. स्वामीजी म्हणतात तो तळाशी असलेला ग्रंथ मी काढून घेतो, तो बाजूला घेतल्याबरोबर वरचा सगळा मनोराज तो पडणार आहे. आमच्या या सनातन धर्मामध्ये सगळ्या धर्मांचे तत्त्व आहेत. वसुदैव कुटुंबकम हे जे आहे हे सुद्धा आमच्याच धर्मात आहे. ज्यावेळेस कोणताच धर्म नव्हता तेव्हा जो धर्म होता तो म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्म. अशा प्रकारे या दोन्हींच्या चरणी साष्टांग वंदन करून आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. 6व्या स्कंदातील 18 हा आदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन. यामध्ये 78 श्लोक आहेत. मागच्या वेळेस आपण पाहिलं की चित्रकेतू राजाला देवी पार्वतीचा शाप प्राप्त झाला. त्याने तो शाप जो आहे तो स्वीकार केला त्याचा. त्याबद्दल काही उशाप वगैरे काहीच मागितलं नाही, कारण त्याचं चुकलेलं होतं. त्याने तो शाप स्वीकार केलेला आहे. हा भाग आपण पाहिला. आजच्या भागामध्ये दिती आणि आदितीच्या संततीचे आणि मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन आपल्याला पाहायचं आहे. आता सुरुवातीला हे मरुत म्हणजे काय थोडं समजून घ्या, थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेऊया. आपण लहानपणापासून आणि हा देह ठेवेपर्यंत दैनंदिन व्यवहारामध्ये कितीही कामात असलो, आपण म्हणतो मरायलाही फुरसत नाही, म्हणजे एवढं मी कामात आहे. पण श्वास घ्यायला फुरसत नाही असं म्हणत नाही आपण. तो श्वास सहजपणे आपण आत घेतो आणि तो उच्छ्वास जो सोडत असतो. हा जो प्राणवायू आपण घेतो किंवा सोडतो, या प्राणवायूला आपल्या शरीरामध्ये 5 नावं प्राप्त झाले. म्हणजे एकच तो वायू प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान ही 5 नावं प्राप्त झाली. हे पंचप्राण झाले. तसेच उपपंचप्राणसुद्धा आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आता त्यांचे स्थानसुद्धा वेगवेगळे आहेत. मग आता स्थान वेगळे असल्यामुळे त्या एकाच वायूला अशी सगळी नावं प्राप्त झाली. श्वास जो आहे, उच्छ्वास जो आहे तो प्राण. अपान जो आहे ते मलमूत्र त्याग, त्याद्वारे जो आवाज येतो तो अपान. समान जो आहे तो म्हणजे नाभीच्या ठिकाणीचं समान वायू आहे. उदान जो आहे तो आपल्या कंठाच्या ठिकाणी आहे. आणि व्यानसुद्धा आहे. त्याचप्रमाणे नाग म्हणजे आपण जेव्हा तृप्तीची ढेकर देतो तो जो आवाज आहे, तो जो वायू आहे त्याला आपण नाग ते स्थान आहे. मग कुर्म म्हणजे डोळ्यांचे उघडझाप जे आहे ते कुर्म या उपप्राणामुळे आहे. कृकल म्हणजे शिंक येणं. हे सगळं आपल्याला माहिती, या सगळ्या गोष्टी. हे फक्त आठवण करून दिली की एकाच प्राणाला, एकाच वायूला, एकाच शरीरामध्ये अशी सगळी वेगवेगळी नावं प्राप्त झालेली आहेत. आता जसं पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, त्याचप्रमाणे आता 7 नावं लक्षात घ्या. आता ब्रह्मलोक, इंद्रलोक आणि अंतरिक्ष हे 3. आणि त्यानंतर जो भूलोक आहे त्याचा पूर्व भाग, पश्चिम भाग, उत्तर भाग आणि दक्षिण भाग, म्हणजे हे 7 भाग झाले. आणि या 7ही भागामध्ये जो वायू आहे त्याला 7 प्रकारची नावं प्राप्त झाली. स्कंदपुराणामध्ये आणि वेदांमध्ये याचं वर्णन दिलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की त्यांची नावं जी आहेत ती फक्त आपण ऐकूया. प्रवह, आवह, उद्वह, संवह, विवह, परिवह आणि परावह अशी ही 7 नावं आहेत. त्याला आपण मरुत म्हणजे हवा किंवा वायू. आणि मग मरुद्गण म्हणजे हे वायुरूपानेच आहेत, देवताच आहेत. पण त्या देवता का झाल्या?
मुळामध्ये त्यांचा उद्देश, त्यांचा जो जन्माचा उद्देश होता मातेकडून, तो म्हणजे इंद्राला शत्रू निर्माण व्हावा हा उद्देश होता. पण तरी पण ते देवांचे मित्र कसे झाले, त्याने देवांना सहाय्य कसं केलं, हे सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं आहे. आता सध्या 22 तारखेला अयोध्येमध्ये रामललाची स्थापना आहे. त्यानिमित्त रामायणाचं वाचन चालू आहे. रामायणामधल्या सुंदरकांडामध्ये एक श्लोक येतो, ओवी म्हणजे तुलसीदासांचे दोहा येतो, हरी प्रेरिता तेही अवसर चले मारुत उंचास, अट्टहास करी गर्जा कपी बडी लाग आकाश. म्हणजे मारुतीरायाने लंकेमध्ये गेल्यानंतर जी आग लावली, आपल्याला ती कथा सगळी माहिती आहे, ती जेव्हा आग लावली तेव्हा लंकेमध्ये सगळीकडे जाळपोळ जेव्हा सुरू झाली, तेव्हा त्या ठिकाणी त्या जाळातून तो जो ज्वाळ बाहेर आला, त्या ठिकाणी कारण वायू असल्याशिवाय तो ज्वाळ असा प्रज्वलित होत नाही, त्या ठिकाणी हे सगळे पवनाचे सगळे प्रकार, ज्याला आपण आता मरुद्गण म्हणणार आहोत, हे सगळे प्रकट झाले. हरिप्रेरिता तेही अवसर चले मरुत उंचास. आता उंचास म्हणजे 49. आता हे कोण आहेत हे सांगणारा श्रीमद भागवतामधला 6व्या स्कंदामधील हा 18वा अध्याय आहे. मागे आपल्याला एका अध्यायामध्ये 6व्या स्कंदामध्ये 6व्या अध्यायामध्ये एक गोष्ट आलेली आहे. अदिती आणि कश्यप यांचे जे 12 पुत्र आहेत त्यांची नावंसुद्धा आलेली आहेत. विवस्वान, आर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुणो, मित्र, शक्र आणि उरुक्रम. शक्र म्हणजे इंद्र आणि उरुक्रम म्हणजे वामन अवतार. हे सगळे अदिती कश्यपांचे 12 पुत्र झाले. आता हे कश्यप जे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात पाहू. ब्रह्माजींचे मानसपुत्र जे मरीची आणि त्यांची पत्नी कला यांचे पुत्र असणारे हे कश्यप. आणि या कश्यपांना ज्या कन्या दिल्या होत्या त्यांची नावं जी आहेत ती अदिती, दिती, धनु, काष्ठा, अरिष्ठा, सुरसा, इला, मुनी, क्रोधवशा, तांबरा, सुरभी अशी सगळी ती नावं आहेत. आजच्या या पूर्ण अध्यायामध्ये नावं खूप आहेत. त्या नावांचं श्रवण घडावं म्हणून ती नावं मी वाचून दाखवत आहे. आणि जसा जसा संदर्भ येईल तेव्हा आपल्या लक्षात आलं की श्रीमद भागवतामध्ये यांचा उल्लेख आहे. आता इथे सुरुवातच अशी आहे, शुकदेव जे आहेत ते सांगत आहेत, पृष्णीस्तु पत्नी सवितुः सावित्रीं व्याहृतीं त्रयीं अग्निहोत्रं पशुं सोमं चातुर्मास्यं महामखान. सवित्याची पत्नी, सविता म्हणजे अदितीपुत्र, म्हणजे आपल्या दृष्टीने लक्षात ठेवण्याचं म्हणजे सूर्य. सविता आणि पृष्णी या दंपत्यापासून 8 पुत्र झाले. त्यांची नावं आता या ठिकाणी देतात. ती म्हणजे सावित्री, व्याहृती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी 8 संतानं झाली. आता जी पुत्रांची जी नावं होती त्या नावाप्रमाणे आता पहा. भृगू, ब्रह्मपुत्राचा एक भृगू, ते भगाची पत्नी सिद्धी, भगदेवतेची पत्नी सिद्धी. आता हिला 3 मुलं झाली, महिमा, विभू आणि प्रभू हे 3 पुत्र आणि एक कन्या जिचं नाव होतं आशिष. आता आपण पाहतो की आशिष नावाची मुलं असतात, आशिष नावाच्या मुली नसतात, पण या ठिकाणी ते नाव आलेलं आहे. त्यानंतर येतात ते धाता. धाता यांचं लग्न जे झालं ते 4 पत्नी आहेत त्यांना, कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती. आणि यांना जे पुत्र झाले त्यांचे नाव म्हणजे सायम, दर्श, प्रातः आणि पूर्णमास. प्रातःकाळ, सायंकाळ, दर्श, अमावस्या असते दर्श, हा योग आहे तो, आणि पूर्णमास ही ते नाव आहेत. नंतर विधाता यांच्या पत्नीचं नाव क्रिया आणि त्यापासनं पुरुष्य म्हणजे 5 प्रकारचे अग्नी हे त्यांचे पुत्र. त्यानंतर येतं वरुण आणि उर्वशी. त्यानंतर मित्र म्हणजे वसिष्ठ आणि वाल्मिकी, वरुण आणि चर्षणी हिच्यापासून झालेले वाल्मिकी आणि भृगू हे आहेत. नंतर मित्र आणि रेवती यांच्यापासून उत्सर्ग, अरिष्ठ आणि पिप्पल हे पुत्र आहेत. नंतर इंद्र आणि शची, इंद्रपत्नी शची यांच्यापासून 3 झाले. त्यामधला मोठा जो आहे तो जयंत, नंतर वृषभ आणि मीढवान. वृषभ हे नाव पुन्हा एकदा आलेलं आहे. आता ही जयंताची कथा पुन्हा आपल्याला रामायणामध्ये येते. त्यानंतर पुढे उरुक्रम म्हणजे वामन.
वामनांच्या पत्नीचं नाव कीर्ती, उरुक्रमस्य देवस्य माया वामनरूपिणः कीर्तौ पत्न्यां बृहत् श्लोकस तस्यासन सौभागदया. म्हणजे या भगवान विष्णूच मायेच्या रूपाने वामन रूपामध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांची पत्नी कीर्ती आणि याच्यापासून बृहत्सलोक नावाचा पुत्र झाला. आता वामनाने आदितीच्याच पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते कार्य केलं हे जे आहे हे आपल्याला पुढे आता सविस्तर नंतर पाहणार आहोत आपण. नंतर कश्यप आणि दिती. आता आदितीचे पुत्र झाले. आता कश्यप आणि दिती यांच्यामध्ये पुत्र जे आहे ते हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे आपण पाहिलं. आणि एक बहीण होती, तिचं नाव सिंहिका. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचा वध जो आहे, यांना मारलं ते भगवान विष्णूने मारलेलं आहे. आपण ती कथा पाहिली. आणि त्यामध्ये मूळ आज्ञा किंवा प्रेरणा कोणाची होती तर इंद्राची होती. आता इंद्राची जरी आज्ञा असली तरी पण त्यांना मारणं हे भगवंताचंच कार्य होतं. भगवंत कार्य करतात त्याला आपण म्हणतो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम स्वतःहून करतात, अकर्तुम स्वतः करत नाहीत आणि अन्यथा कर्तुम दुसऱ्याकडून करून घेतात. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते करून घेतात. तसं या ठिकाणी हिरण्यकश्यपूची पत्नी जी आहे ती कयाधू होती, ती दानवी होती आणि तिच्या पोटी जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला. वडील जे होते ते जंभ होते. कयाधूला 4 पुत्र झाले, सल्हाद, अनुल्हाद, ल्हाद आणि प्रल्हाद. प्रल्हादाची कथा आपण पाहिली. त्यानंतर सिंहिका नावाची बहीण होती, विप्रचित्ती हे पण नाव आपल्याकडे आत्ता येऊन गेलं 6व्या स्कंधामध्ये. आणि तिला राहू नावाचा पुत्र झाला. आपण पाहतो आपल्या ग्रंथराजामध्ये अमृत सेवितलाच पावला मृत्यू राहो. संल्हाद आणि कृती, ल्हाद आणि धमनी म्हणजे यांच्या पत्नींची नावं दिली आणि त्यांच्या मुलांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. नंतर विरोचन या प्रल्हादाच्याच वंशामध्ये विरोचन आणि मग बली. आता या बळी यांच्या पत्नीचं नाव अशना. त्यांना बाण इत्यादी 100 पुत्र झाले. बाणासूरचं आपण 10व्या स्कंदामध्ये पुन्हा पाहणार आहोत. बाण ज्येष्ठम पुत्रशतम शयानाम ततो भवत तस्यानुभावस्व श्लोक्य पंचादेवभिधास्यते. बाण आराध्य गिरीशम. आता बाण हा शंकराचा भक्त आहे, त्यामुळे त्याचं रक्षण करण्यासाठी भगवान शंकरच त्या ठिकाणी प्रत्यक्ष असतात. नंतर आता दिती, तिच्या पुत्रांचा आता या ठिकाणी उल्लेख आहे जे आपल्याला महत्त्वाचा आहे. दितीचे आणखी 49 पुत्र होते असा श्लोक आहे. मरुतश्च दिते पुत्राश्च चत्वारिंशन् अवाधिकाः त आसन्न प्रजाः सर्वे नीता इंद्रियेण सात्मताम्. त्यामुळे आता राजाने प्रश्न विचारला काय गुरुवर्य, ह्या मरुद्गणांनी असे कोणते सत्कर्म केले की ज्या योगे ते आपला जन्मजात आसुरी भाव हा त्यांनी सोडून दिला. मग असे सांगितल्याप्रमाणे आसुरी माताकडून झालेले हे पुत्र आहेत, पण त्यांनी आपला आसुरी स्वभाव सोडून दिला आणि देवगणामध्ये आपण त्यांची पूजा पण करतो. मग असं त्याने काय पुण्य केलं आणि इंद्राच्या मदतीने ते देव कसे झाले हे आम्हाला तुम्ही सांगा. हे मरुद्गण किती होते तर 49 मरुद्गण होते. पूजेमध्ये आपण जेव्हा गुरुजींना बोलवतो तेव्हा गुरुजी सांगतात 50 सुपाऱ्या आणून ठेवा आणि मग ते चौरंगावर तांदूळ टाकून त्यामध्ये त्याचं स्थान ठेवतात आणि त्या स्थानावर त्या सुपाऱ्या ठेवतात. त्या 49 सुपाऱ्या ज्या आहेत ते मरुद्गणांच्या आहेत. आता सूतजी या ठिकाणी प्रश्न विचारता की परीक्षितीचा हा प्रश्न जो होता की हे ऋषी जे आहेत हे गोष्ट जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं ते विचारतात. आणि मग सूतजी उत्तर देतात आणि शुकदेव पुन्हा शुक परीक्षिती आणि सूत आणि शौनकादी ऋषी असा संवाद आहे. शुकदेव म्हणतात हतपुत्रादितिशक्र पार्ष्णेग्राहेण विष्णूना मन्युना शोकदीप्तेन ज्वलंती पर्यचिंतयत. भगवान विष्णूने इंद्राचा काय म्हणतात तर इंद्राला मदत केली भगवान विष्णूने आणि त्यामुळे विष्णूंनी दितीचे 2 पुत्र हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष अशा दोघांनाही मारलं हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि मग म्हणतात की दिती शोकाग्नीने भडकली. आता आपल्या 2 पुत्रांचा वध झालेला आहे, त्यामुळे आता ती विचार करू लागली आणि मनामध्ये विचार यायला लागला की आता या दोघांना जर माझ्या पुत्रानं यांनी मारलं आहे तर मग
अशा इंद्र ज्याच्यामुळे हे सगळी हत्या झाली त्या इंद्राला मारणारा पुत्र असा मला व्हावा, असं ती विचार करू लागली इंद्राविषयी. हा इंद्र क्रूर आहे, हा निर्दयी आहे आणि त्याने आपल्याच भावांना मारलं असं ते म्हणतात. आणि मग तिला काही आता चैन पडत नव्हती आणि यावर काहीतरी उपाय शोधावा असं दिती विचार करत आहे. म्हणून दिती आपले पती, दितीचे पती कोण? पुन्हा कश्यप ऋषी आहेत. आता कश्यप ऋषीला प्रसन्न करण्याचा ती प्रयत्न करीत होती. इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून गर्विष्ठ झाला होता. आपणही जेव्हा म्हणतो की नित्य राहणारं हे शरीर आहे, आज नाही आपण नंतर पाहू, पुढच्या महिन्यात पाहू असं आपण म्हणतो, जसं काही पुढच्या महिन्यात आपण राहणार आहोत, तसं इंद्र जो आहे त्याची घमंड जिरवील, त्याला जो मस्ती आहे आपल्या राज्याची ती जिरवील असा पुत्र मला झाला पाहिजे. इति भावेन सा भर्तुर चचारा प्रियम शुश्रूषानुरागेण प्रयस्रेण दमेन च. दमेन म्हणजे इंद्रिय निग्रह करून अनेक प्रकारचे प्रयत्न करून त्या इंद्राने असा विचार केला की मी काहीतरी करून सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम, इंद्रिय निग्रह या उपायांनी की मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण तिला जर पुत्र झाला आणि तो इंद्राला मारणारा झाला तर ही काही गोष्ट बरोबर नाही. आणि म्हणून इकडे दितीसुद्धा इंद्रालाच मारण्यासाठी पुत्र व्हावा या इच्छेने आपले पती कश्यप यांना प्रार्थना करत आहे. भक्त्या परमया राजन मनोज्ञैर्वल्गु भाषितैही. वल्गु भाषणे म्हणजे ती आता पत्नीच आहे आणि पतीकडून आपल्याला पुत्रप्राप्ती व्हायची आहे आणि पुत्र एका विशिष्ट उद्देशाने व्हायचा आहे. म्हणून ते अत्यंत प्रेमाने, मोहक शब्दाने, मधुर भाषणाने आपल्या पतींना आपलंसं करत आहे, त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. आता ते म्हणतात की मी तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन असं त्याने सांगितलं. आता पतिदेवाने म्हणजे या कश्यपाने तर सांगितलं. तसं आता दितीने खरं म्हणजे खूप चांगली सेवा केली आणि त्यामुळे कश्यप ऋषी तिच्यावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन कश्यप ऋषी म्हणतात, वरम वरय वामोरू. वामोरू, वाम डाव्या बाजूला म्हणजे पत्नी डाव्या बाजूला, वरम वरय म्हणजे तुझ्या या सगळ्या सेवेमुळे मी प्रसन्न झालो आहे. वरम वरय, आता तू वर मागून घे, तुझी जी इच्छा असेल ते तू वर मागून घे. आणि पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला काय कमी आहे, कोणती गोष्ट आपल्याला मिळणार नाही अशी आहे, सगळ्याच गोष्टी मनातल्या ज्या आहेत त्या आपले पती पूर्ण करतील अशी तिला खात्री होते. पतिरेव ही नारीणाम दैवतनम परम स्मृतम मानस सर्वभूतानां वासुदेव स्त्रिया पती. पती हेच स्त्रियांचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते. कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास्तव्य करतात, सगळ्यांच्या हृदयामध्ये. हृदयेशी अर्जुन तिष्ठती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतच निवास करत असल्यामुळे आणि लक्ष्मी म्हणजे मायारूपी म्हणजेच आपली पत्नीसुद्धा आपल्या नवऱ्याची तशीच सेवा करत असते जशी या ठिकाणी ही दिती सेवा करत आहे कश्यप ऋषींची. पण तिचा उद्देश मात्र वेगळाच होता. आणि म्हणतात की कल्याण इच्छिणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या परमेश्वर समजून आपल्या पतीची सेवा करतात. यजंते अन्य भावेन पतिम आत्मानम ईश्वरम. ईश्वर भाव ठेवूनच आपल्या पतीची सेवा करतात. तेव्हा ते म्हणतात, तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा आत्तापर्यंत केली आहेस, त्यामुळे तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. मग दिती आता एक एक आपली इच्छा प्रगट करते. वर्जो यदि मे ब्रह्मन् पुत्रम इंद्रहणम व्रणे अमृत्युम मृतपुत्राहम येन मे घातितो सुतो. आपण मला आता वर मागण्यासाठी सांगितलं आहे म्हणून मी आता वर मागते की ज्याने माझ्या 2 पुत्रांचा वध केला, 2 पुत्रांना मारले आहे आणि मला निपुत्रिक केले आहे, अशा इंद्राला मारेल असा मला पुत्र व्हावा आणि जो अमर असावा. आता दितीचं हे म्हणणं ऐकलं आणि कश्यप खिन्न झाले. कश्यपांना पश्चाताप झाला. मी तर बोलून बसलो, तुला जे मागायचं ते माग, त्याप्रमाणे मी देईल आणि मी तुला देईल असे वचनसुद्धा मी दिलेलं आहे. पण आता हा इंद्र जो आहे
म्हणजे कश्यप जे आहेत ते आता पतीच्या वचनामध्ये ते गुंफलेले आहेत. म्हणून इंद्रियांच्या विषयामध्ये रमल्यामुळे स्त्रीरूप मायेने त्यांचं चित्त आकर्षित करून घेतलेलं होतं. मी माझ्या इंद्रियांना जर ताब्यात ठेवलं असतं तर असं झालं नसतं, असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. शरद पद्मोत्सवम वक्त्र वचश्च श्रवणात् मृतं हृदयं क्षूरधाराभं स्त्रीणाम को वेद चेष्टितम, असा एक श्लोक या ठिकाणी दिला आहे. स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूमधले उमललेलं कमळ आहे असं लिहिलं आहे. आणि त्यांचं बोलणं जे आहे ते सुद्धा मधुर आहे, कानालासुद्धा ते अमृताप्रमाणे वाटतं. परंतु त्यांचं हृदय जे आहे ते एखाद्या धारदार शस्त्राप्रमाणेच आहे. कारण त्या शस्त्राचा उपयोग ते वाणीच्या मदतीने केव्हा कधी करतील याचा भरोसा नसतो, असा एक श्लोक या ठिकाणी छान दिला आहे. आणि म्हणून वास्तविक स्त्रियांना कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी त्या आपला पती, आपला पुत्र आणि भावालासुद्धा मारतात किंवा मारवितात. आत्ताच 2 दिवसापूर्वी बातमी आली होती, एका स्त्रीने आपल्या लहान मुलाला मारलेलं आहे. कुठल्या तरी संशयाने लहान बालकाचा वध मातेनेच केलेला आहे. आता हे म्हणतात की मी आता वचनचं दिलेलं आहे, वचस्तन मृषा भवेत. वचन दिलं ते खोटं झालं नाही पाहिजे. वधम नार्हन्ति चेंद्रोपी, त्यामध्ये इंद्राचासुद्धा वध झाला नाही पाहिजे. कश्यप ऋषी होते, अनेक तपश्चर्या केलेलं आहे, तप आहे त्यांच्याकडे, तपाचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, सगळं आहे. म्हणून आता ते या कचाट्यात सापडले की माझं वचन जे आहे ते खरं झालं पाहिजे आणि दुसरीकडे इंद्राचासुद्धा वध झाला नाही पाहिजे, कारण इंद्र हा देवतांचा राजा आहे. आणि म्हणून इथे सांगतात, हे कुरुपुत्रा, राजाला सांगतात, भगवान कश्यपाने असा विचार केला आणि स्वतःच्याबद्दलच आता त्यांना वाईट वाटायला लागलं की मी केलं ते बरोबर नाही. आणि म्हणून कश्यप म्हणतात की मी सांगितलेल्या व्रताचं तू जर पालन केलंस तर तुला तुझ्या इच्छेप्रमाणे इंद्राला मारणारा पुत्र होईल. संवत्सरम व्रतम इदम यद्यंजो धारयिष्यसी, म्हणजे मी सांगितलेला नियम तू जर धारण केलेस, हा नियम कधीही मोडला नाहीस, तर तुला इंद्राला मारणारा पुत्र होईल. आणि जर तू यामध्ये कुठेही चूक घडली तुझ्याकडून तर तुझेच हे पुत्र हे इंद्रालाच मदत करतील आणि त्यामुळे इंद्राचा वध होणारच नाही. आता दितीचं आडलं होतं म्हणून दितीने लगेच सांगितलं, मी त्या व्रताचे पालन करीन. धारयिष्ये व्रतम ब्रह्मन, ब्रह्मदेवा पतीला म्हणते की धारयिष्ये व्रतम ब्रह्मन ब्रूही कार्याणी यानी मी ते व्रत धारण करेन. आता त्याचे नियम काय आहेत? यानी चेह निषिद्धानी न व्रतम घ्नन्ति यातुनी. आता त्यामध्ये नियम कोणते आहेत, त्यामध्ये निषिद्ध काय आहे, मी काय करावं आणि काय करू नये हे तुम्ही मला सांगा, असं दिती कश्यप ऋषींना सांगत आहे. आता कश्यप ऋषी जे आहेत ते आता पुंसवन व्रताचा महिमा सांगत आहे. पुंसवन व्रत जे आहे त्याचा महिमा आणि त्याचा विधी असे हे 2 अध्याय जे आहेत ते 6व्या स्कंदातले शेवटचे 2 अध्याय, म्हणजे 18वा आणि 19वा असे अध्याय आहेत. आता या व्रताचे नियम खूप आहेत. आता प्रत्येक नियम पाळतो म्हटलं तर फार कठीण आहे, पण त्यांनी ते सगळे नियम सांगितले. आता कठीण आहे, पण तिची इच्छा मात्र पूर्ण करायची तिला होती. इंद्राला मारायची जी इच्छा होती फार चांगली नव्हती, पण तिची इच्छा होती आणि म्हणून ती म्हणते की मी सगळे नियम पूर्णपणे पाळेल. नियमाची यादी या ठिकाणी जवळपास 8-10 श्लोकामध्ये दिलेली आहे. अगदी 2-4 आपण पाहू. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, कोणालाही शाप देऊ नये, खोटे बोलू नये, नखे किंवा केस कापू नये, कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये, पाण्यामध्ये प्रवेश करून स्नान करू नये, दुसऱ्याने घातलेली माळ आपण स्वतः घालू नये, गळ्यामधली माळ असेल, स्त्रियांच्या बाबतीत सांगितलं. त्यानंतर म्हणतात नोच्छिष्ठम थंडिकान्नम. थंडिकान्नम म्हणजे देवीला दिलेलं म्हणजे प्रसाद म्हणून जे आहे ते उष्ट जरी असेल तरी ते आपण खाऊ नये. सामिषम वृषलार्धम, सामिष म्हणजे मांसयुक्त अन्न कधीही ग्रहण करू नये. ओंजळीने पाणी पिऊ नये. काही खाल्लं तरी तोंड न धुता राहू नये.
काहीतरी आपण खाल्लं असेल तर तोंड धुवावं, पुन्हा पाणी प्यावं. ओले त्याने आपले पाय ओले आहेत, हात ओले आहेत, अशा अवस्थेमध्ये किंवा नग्न अवस्थामध्ये माणसाने झोपू नये. हा एक नियम त्यामध्ये. आता सकाळी न्याहारी करण्यापूर्वी धौतवासा शुचिर्नित्यम. धौतवासा, वास म्हणजे वासांशी जीर्णाने, म्हणजे वस्त्र जे आहेत, धौत म्हणजे धुतलेले असले पाहिजेत, मळलेले नसावेत, सौभाग्य अलंकाराने मंडित असावं. सकाळी न्याहारी करण्यापूर्वी गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायणांची पूजा करावी. म्हणजे काही तोंडात टाकण्याच्या पूर्वी या 4 गोष्टी झाल्या पाहिजेत. तर वेण्या, चंदनादी सुगंधी द्रव्य आहे, नैवेद्य आहे, अलंकार आहे, असं देऊन सुवासिनींची पूजा करावी. 1 वर्षाचं व्रत आहे आणि रोज हे करावं असं सांगितलं. या व्रताचं नाव पुंसवन व्रत आहे. संवत्सरं पुंसवन व्रतम एतत् विप्लुतम धारयिष्यसि चेत तुभ्यम. चेत म्हणजे जर तू हे केलं तर, जर तर, चेत आपण जसं मराठी म्हणतो जर तर, तसं चेत. अपिचेत सुदराचारो भजते माम अनन्यभा. अपिचेत म्हणजे जरी तो असा दुराचारी असला आणि त्याने माझं जर भजन केलं तर मी त्याला तारून नेईल, भगवंत म्हणतात. तसं अपिचेत, तसं चेत तुभ्यम. आणि शक्र हा भविता सुतः म्हणजे इंद्राला मारणारा, शक्र हा इंद्राला मारणारा असा पुत्र तुला होईल. बाळम इत्यभिप्रेत्याय दितिराजन महामनः काश्यपम गर्भमाधत्त व्रतम चांजो दधारसा. दितीने आपलं सगळं ऐकून घेतलं आणि ठीक आहे असं म्हणाली. कश्यपांचं वीर्य जे आहे ते दिती आपल्या गर्भामध्ये वाढवत आहेत आणि उत्तम रीतीने आता सगळ्या नियमांचं मी पालन करेन असा तिने मनामध्ये निश्चय केलेला आहे. आता यांचं नातं पहा, इंद्र आणि दिती. इंद्र कोणाचे पुत्र आहेत? तर इंद्र हे आदितीचे पुत्र आहेत, देवांचे भाऊ आहेत, देवांचे राजा आहेत. आणि दिती आणि आदिती या कश्यपांच्या पत्नी असल्यामुळे दिती ही इंद्राची मावशीच झाली. आता मावशी आहे, मावशीवर प्रेम असणारच आहे, पण तिचं मनोगत जाणलं की या मावशीच्या पोटी जो मुलगा होईल तो मलाच मारणार आहे, म्हणजे तो माझा भाऊच असणार आहे, पण तो माझा वध करणार आहे हे इंद्राने जाणलं. आता त्यामुळे आता इंद्रांनी मातुश्वसुर अभिप्रायम इंद्र आज्ञाय मानद शुश्रूषेणाश्रमस्थां दितीं पर्यचरत कवी. इंद्राने विचार केला की आता मला या मावशीच्याकडे म्हणजे दितीच्याकडे जाऊन तिच्या आश्रमात राहिलं पाहिजे आणि वर्षभर ती व्रत करणार आहे आणि तिला अनेक नियम आपल्या बाबांनी आपल्या या कश्यपाने सांगितलेले आहेत आणि ती त्या नियमांचं पालन काटेकोरपणे करते की नाही हे पाहायचं आता मला काम आहे. आणि म्हणून नित्यम वनात सुमनसः फल मूल समित कुशान, तिच्या ठिकाणी जाऊन त्या आश्रमात राहून रोज फुलं, फळं, कंदमुळं, समिधा, दर्भ हे सगळं पूजेसाठी असणारं साहित्य आणून देण्याचं काम ती सेवा म्हणून इंद्र त्या ठिकाणी करत होता. आता नेहमी लक्ष ठेवायचा इंद्र, पण हिच्याकडून कोणती चूक होत नव्हती. त्यामुळे आता इंद्राला काळजी पडली की हिच्याकडून जर चूक झाली नाही तर हिचा होणारा पुत्र हा मला मारणार आहे. चिंताम तीव्राम गतशक्रः केन मे स्यात् शिवत्विह. की नेहमी लक्ष ठेवूनही हिच्याकडून व्रताचं पालन करण्यामध्ये आत्तापर्यंत कुठलीही त्रुटी झालेली नाही, तेव्हा आपलं कल्याण कसं होईल असं इंद्राला काळजी वाटू लागली. म्हणजे सगळे आपापल्या स्वार्थाकडे लक्ष देऊन आहेत, मग तो देवांचा राजा का असेना किंवा देव का असेना. योगेश्वर इंद्र जे आहेत ते अगदी प्रत्येक गोष्टीकडे तिच्या लक्ष देत होते आणि जो भाव होता तो मी तुझी सेवा करण्यासाठी मी मावशी तुझ्याकडे आलेलो आहे असा भाव होता. लब्ध्वा तदंतरम शक्रो निद्रा परत चेतसः दिते प्रविष्ट उदरम योगेशो योगमायया. एके दिवशी असं झालं की दिती जी आहे ती या व्रताच्या पालनाने अत्यंत कृश झालेली आहे आणि एके दिवशी संध्याकाळी उष्ट्या तोंडाने, तोंड आणि हातपाय न धुताच ती झोपी गेली. आता कृश झाली, एवढं सगळं ताण पडला शरीरावर, बिचारीला ते सहन झालं नसेल, त्यामुळे हातपाय धुण्याचा कंटाळा केला असेल, तोंड तसंच उष्ट होतं
हातपाय न धुताच ती झोपली. आता इंद्र जो आहे तो मात्र त्या ठिकाणी लक्ष देऊन होताच. चकर्त सप्तधा गर्भम वज्रेण कनकप्रभम रुदंतं सप्तदै एकम मा रोदिरिती तान पुनः. सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या दितीचे गर्भ जे आहे तो तिच्या गर्भामध्ये होता, तो वाढत होता. आणि त्याच वेळेस जेव्हा ती झोपलेली होती तेव्हा इंद्राने तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्याने आपल्या वज्राने, इंद्राकडे वज्रच होतं, आणि त्या वज्राने त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. आता तो गर्भ जो एक होता त्याचे 7 तुकडे झाले. सुरुवातीला मी जे सांगितलं 7 जे तुकडे आहेत त्यांची नावंसुद्धा सांगितली आणि ते कोणत्या लोकांमध्ये आहेत, कुठे ते राहतात, म्हणजे त्या वायुपुत्रांना वेगवेगळ्या ठिकाणी कोणती नावं प्राप्त आहेत ते सुद्धा सांगितलं. आता ते स्वतः ते जे बाळाचे ते लहान लहान तुकडे होते, इतके 7 तुकडे करूनसुद्धा तो गर्भ मेला नाही. म्हणजे जाको राखे साह्या मारू सके ना कोई. तसं आता इंद्र, तू आम्हाला का मारतोस? ते लहान लहान बाळं जे आहेत ते अजून ते जन्माला यायचे आहेत, पण ते इंद्राला विनंती करतात, कारण तू तर आमचा भाऊच आहे. मग तेव्हा इंद्र आपल्या पार्षद मरुद्गणांना म्हणाला, इंद्राचे ते भाऊच आहेत, ठीक आहे तुम्ही माझे भाऊ आहात, पण आता तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला अभय देतो, असं त्या 7 जणांना म्हटलं. आणि आता इंद्राने काय केलं, त्या प्रत्येक तुकड्याचे अजून 7 तुकडे केले. म्हणजे एकीकडे म्हणतो तुम्ही घाबरू नका, पुन्हा 7 होते, प्रत्येकाचे 7 गेले, 7 49 तुकडे झाले. तरी पण तो गर्भ जिवंत राहिला, त्या 49 रूपामध्ये तो जिवंत राहिला. न ममार दितेर्गर्भा श्रीनिवासानुकंपया. आता ते का जिवंत राहिले, तर भगवंताच्या श्रीहरीचे कृपेने. जसं अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि ते गर्भामध्ये आहे त्याची जाणीव उत्तरेला होत होती आणि उत्तरेला ते पोटामध्ये दुखत असल्यामुळे ती धावत धावत भगवान श्रीकृष्णाकडे आली आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण आता त्या नगरीतून निघून आता आपल्या द्वारकेला जायला निघत होते, पण तिच्याकडे पाहून तिचे ओरडणं ऐकून भगवंताचं मन द्रवलं आणि ते थांबले आणि त्यांनी स्वतः तिच्या गर्भामध्ये प्रवेश करून अश्वत्थाम्याला जिवंत ठेवलं. मग अश्वत्थाम्याचा जन्म झाला. ही कथा आपण पाहिली आहे. आता इथे एक श्लोक येतो, सकृद्दिष्ट्वा आदिपुरुषं पुरुषो याति साम्यतां संवत्सरं किंचिदूनं दित्या यत् धरीर अर्चितः. कारण जो मनुष्य केवळ आदिपुरुष भगवान नारायणांची आराधना करतो तो त्यांच्या समानच होऊन जातो. दितेनं तर 1 वर्षासाठी हे व्रत घेतलं होतं आणि अगदी वर्ष संपत आले, अगदी कमी दिवस राहिलेले आहेत, तरी पण तिचं व्रत चालू होतं. पण आता ते 49 मरुद्गण जे होते आणि 50वा इंद्राने मातेमुळे त्यांना आलेला दैत्यत्वाचा जो दोष होता, दैत्यत्वाचा जो दोष त्यांच्यावर होता की दितीचे पुत्र आहेत म्हणजे दैत्य आहेत, तो दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले. व्यपोर्य मातृदुषाम ते हरिणा सोमपा कृता. हरिणा म्हणजे त्यांना तो त्यांच्या दोषाचं हरण केलेलं आहे. दितिरुत्थाय ददृशे कुमारान अनलन प्रभान इंद्रेण सहितान देवीम पर्युतुष्यत निंदिता. अग्नीप्रमाणे तेजस्वी असे ते 49 बालक इंद्राच्या बरोबर आहेत असं दिती पाहते आणि सुंदर स्वभावाची दिती हे पाहून आता संतुष्ट झालेली आहे. अतेंद्रमाह ताताहम आदित्यानां भयावहम अपत्यम इच्छन्त्य अचरम वृतमेत सुदुष्करम. बाळा, तुम्ही आदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी हे सगळे व्रताचं पालन करीत होते, पण मी फक्त एका पुत्रासाठी संकल्प केला होता, मग हे तुम्ही 49 पुत्र कसे झालात? आणि इंद्रा, तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर ते खरे काय आहे ते तू मला सांग, असं दिती इंद्राला म्हणते. पण खोटं सांगू नको. यदि ते विदितम सत्पुत्र सत्यम कथय मा मृषा. कथय मा मृषा म्हणजे खोटं मला सांगू नको. आणि विदितम पुत्रम सत्यम, त्या पुत्र कसे झाले, 49 कसे झाले, मला तर एकच पुत्र व्हावा असं वाटत होतं,
याचं सगळं जर तुला माहीत असेल तर तू आम्हाला सांगा. सप्त सप्ता भवन कथम, 7 होते आणि मग ते 7चे 49 कसे झाले हे सगळं मला सांग. तेव्हा इंद्र म्हणाला, अंब तेहम व्यसितम उपधायार गतोंतिकम. माते, तुझे मनोगत मी ओळखलं होतं म्हणून मी तुझ्याजवळ सेवा करण्यासाठी राहिलो होतो. त्यावेळेस माझ्या स्वार्थी मनामध्ये जराही धर्मभावना नव्हती. म्हणून तुझ्या व्रताच्या पालनामध्ये कुठे चूक होती आहे याकडे माझं लक्ष होतं आणि त्या दिवशी तुझी चूक झाली. उष्ट्या तोंडाने पाणी न पिता, हातपाय न धुता तू तशीच झोपी गेलीस आणि त्यामुळे मी तुझ्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. ते 7 बालक झाले. मग पुन्हा त्याचे 49 मी केले तरीसुद्धा ते मेले नाहीत. असं जेव्हा मी पाहिलं ततस् तत् परम आश्चर्यम वीक्षाद्य वसितं मया महापुरुषपूजायाः सिद्धी काप्यनुषंगिनी. मग ही आश्चर्याची घटना पाहून माझ्या मनात जरी आधी कपट असलं तरी आता परमपुरुष भगवंताच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही सिद्धी आहे हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा जे लोक, तिथे एक श्लोक येतो, आराधनं भगवत इहमाना निराशेषः येतुरेच्छन्त्यपि परम ते स्वार्थकुशला स्मृता. जे लोक निष्काम भावनेने भगवंताची आराधना करतात ते मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. साधारण माणूस अर्थ आणि काम, धनाची प्राप्ती व्हावी यासाठी धनलक्ष्मी, तिची आराधना. त्यानंतर काम, माझी इच्छित जे माझ्या मनामध्ये आहे ते मला प्राप्त व्हावं यासाठी कामना. म्हणजे कुठल्या तरी विशेष हेतूने भगवंताची आराधना करणं हे सकाम उपासना आहे. पण जे निष्काम उपासने करून भगवंताची आराधना करतात ते मात्र अशा स्थितीपर्यंत गेलेले असतात, उच्च स्थिती आहे त्यांची, की ते म्हणतात, न लगे धनसंपदा संत संग देई सदा. मुक्ती नको आम्हाला, काही नको भगवंता, कितीही जन्म मला मिळाले तरी चालेल, पण प्रत्येक जन्मामध्ये तुझा विसर न व्हावा. म्हणून विषयभोगांचे वरदान कोण मागेल? म्हणजे भगवंताचे खरे भक्त जे आहेत ते को वृणीते गुणस्पर्शम बुधस्याक नरके पियत. की एवढी भगवंताची आराधना केली तरी त्याचा परिणाम म्हणून स्वतःसाठी काही मागतील असं त्यांच्या ठिकाणची ती अवस्था नसते, कारण ते खऱ्या अर्थाने निष्काम भावाने भगवंताची भक्ती करत असतात. म्हणून विषयभोगाचे वरदान कोण मागेल? कारण विषयभोग जे आहेत ते माणसाला नरकामध्ये घेऊन जाणारे आहेत आणि नरकामध्ये सुद्धा विषयभोगच आहे. या ठिकाणी जन्म घेणं तेच या ठिकाणी विषयभोग आहे. जन्म हेच दुःखाचं मूळ आहे. जन्म हाची दुःखाचा अंकुर समर्थ म्हणतात. जन्म झाला त्या क्षणापासून दुःखाचा अंकुर फुटला आणि तो अंकुर जो आहे तो वृक्ष वाढत गेला आणि मग त्यांना कामना निर्माण झाल्या आणि त्या कामना निर्माण होता होता त्याच्या पूर्तीसाठी जीव प्रयत्न करू लागला, कर्म करू लागला आणि कर्म करताना त्याचा उद्देश चांगलाच असेल असं नाही. वाईट उद्देशाने सुद्धा कर्म होतं, दिसण्यासाठी ते कर्म सत्कर्म दिसतं, पण त्याचा उद्देश मात्र तो वेगळ्या प्रकारचा असतो. आणि म्हणून गुणत्रय विभाग योगो नाम, श्रद्धात्रय विभाग योगो नाम, हे जे 13वा अध्याय आणि 17वा अध्याय तो सांगितला. आता दान जरी असेल, त्या दान सात्विक आहे का राजसिक आहे का तामसिक आहे हे सुद्धा माणसाने आपण तपासून पाहायला पाहिजे. वरवर दिसण्यासाठी माझं दान जे आहे ते चांगल्या प्रकारचं असेल, पण मनामध्ये माझा उद्देश जो आहे तो वेगळा असेल. दिवाळी आली म्हणून कर्मचाऱ्यांना बोनस देणं हे जरी दान दिसत असलं तरी त्याचा उद्देश असा की या कर्मचाऱ्याने यापुढे तरी पुढच्या वर्षीपर्यंत तरी माझ्या या कारखान्यामध्ये काम करताना तनमन धनाने काम केलं तर त्याने माझं उत्पन्न वाढेल असा जो उद्देश असेल तर ते दान सात्विक होतं नाही, ते राजसिकच दान होतं. मग तसं या ठिकाणी सांगितले की आई तुझ्या बाबतीमध्ये मूर्ख असलेला मी दुष्टपणाने हे काम केलेलं आहे. तदितं मम दौर्जन्यम बालिशस्य महीयते. एखाद्या बालकाप्रमाणे मूर्खाप्रमाणे मी हे काम केलं आहे. क्षंतुम अर्हसि मातस्त्वं दिष्ट्या गर्भो मृतोत्थितः. तू मला अपराधांची क्षमा कर. असं इंद्र
दिदी मातेकडे म्हणतो. तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला, ही मात्र खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. भगवंताचीच कृपा असल्यामुळे हे सगळे 49 बालक हे जिवंत झाले आणि त्यांना देवतांचं स्थान पूजेमध्ये प्राप्त झालं. शुकदेव म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून आता दितीलासुद्धा इंद्राबद्दलचा राग तिच्या मनामध्ये गेला आणि इंद्राने तिची अनुज्ञा घेतली आणि ह्या 49 मरुद्गणांनी तिला नमस्कार केला, इंद्राने नमस्कार केला आणि हे 50ही देवता स्वर्गलोकी निघून गेले. हे मरुद्गणांचं जे आख्यान आहे ते अतिशय मंगलकारक असं आख्यान आहे. याविषयी तू जो मला प्रश्न केला होता, शुकदेव म्हणतात परीक्षित राजाला, तुम्ही आता मला विचारलं होतं की हे दितीचे पुत्र आहेत, दैत्य आहेत आणि दैत्य असूनसुद्धा त्यांना देवतांमध्ये स्थान कसं प्राप्त झालं, हे जर मला सविस्तर सांगा असं जे तू विचारलं होतंस ते मी तुला आता पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्याचं सविस्तर उत्तर मी तुला दिलेलं आहे. एवं ते सर्वमाख्यातं यन्मां त्वां परिपृच्छसी मंगलम मरुता जन्म किं भूयः कथयामि ते. आणि ते मी तुला आत्तापर्यंत सविस्तर सांगितलेलं आहे. किं भूय कथयामि ते. आता यापुढे मी तुला आता काय सांगावं असं तुला वाटतं आहे ते तू मला विचार, असा प्रश्न या ठिकाणी केला आणि शुकदेवांनी परीक्षितीला हे सांगणं या ठिकाणी या अध्यायासाठी थांबवलेलं आहे. आता पुसवनवृत्ताचा महिमा जो आहे तो या अध्यायामध्ये सांगून झाला आहे. आता व्रत कसं करायचं, त्याचा विधी काय, म्हणजे आता त्याचं इम्प्लिमेंटेशन, आत्तापर्यंत त्याचे कायदे झाले, आता त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, आचरण कसं करायचं, हे पुढच्या 19व्या अध्यायामध्ये जे आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्यां संहितायां षष्ठस्कंधे मरुत् उत्पत्ति कथनं नाम 18. श्रीकृष्णार्पणमस्तु. उद्या आपण पुसवनव्रताचा विधी पाहणार आहोत. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण,
खचित टळे जन्म मरण, त्रितापदाती चिरये शांती, नाथई वदती रामपदी ठेवी माता, आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ।